नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता एक आपण मागं टाकली होती भरती मित्रांनो, आसाम रायफलची भरती सुटली। ती पण ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिले असेल ते पाहून घ्या। आणि आता एक नवीन भरती सुटली मित्रांनो, तुम्हाला आता लोगो पाहून समजला असेल, CISFचा लोगो आहे। मग भरती सुटली मित्रांनो CISFची। तर पहा, CISF कॉन्स्टेबल टर्ड्समॅन भरती 2025 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती सुटली मित्रांनो। CISFमध्ये टर्डमॅन्स पदाची भरती सुटली। 1161 पदं आहेत टोटल मित्रांनो, ती भरती सुटलेली। तर ह्या आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण जी भरती सुटते त्या GR टाकतो मित्रांनो। तर हा मित्रांनो CISFचा GR पूर्णपणे सुटलेला आहे। त्यापुढे आपण कुठली फेक माहिती किंवा कुठली बनावट माहिती देत नाही, एकदम रिअल माहिती मित्रांनो। जो ऑफिशियल GR आहे तो पण आपण टाकून देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम राहायला नको की भरती सुटली अगर नाही सुटली। तर मित्रांनो, आता आपण पदाचं नाव तपशील पाहू। तर पद क्रमांक 1 आहे मित्रांनो कॉन्स्टेबल कुक, त्याच्या 493 जागा आहेत। दुसरा आहे कॉन्स्टेबल कॉबलर, याच्या 9 जागा आहेत। तिसरा आहे कॉन्स्टेबल टेलर, याच्या 23 जागा आहेत। चौथा आहे मित्रांनो कॉन्स्टेबल बार्बर, 199 जागा आहेत। पाचवा आहे कॉन्स्टेबल वॉशरमॅन, याच्या 262 जागा आहेत। सहावा आहे कॉन्स्टेबल स्वीपर, याच्या 152 जागा आहेत। सातवा आहे कॉन्स्टेबल पेंटर, याच्या 2 जागा आहे। आठवा आहे कॉन्स्टेबल कारपेंटर, याच्या 9 जागा आहे। नववा आहे कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन, याच्या 4 जागा आहे। 10वा आहे कॉन्स्टेबल माळी, याच्या 4 जागा आहेत मित्रांनो। तर 11वा पद आहे कॉन्स्टेबल वेल्डर, याची 1 जागा आहे। 12वा आहे कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिक, याची 1 जागा आहे। 13वा आहे कॉन्स्टेबल मोटार पंप अटेंडंट, याच्या 2 जागा आहे मित्रांनो। असं मित्रांनो टोटल 1161 जागा आहेत। ज्या 1161 जागा आहेत त्याचं ट्रेडनुसार डिवायडेशन त्यांनी दिलेलं आहे, ते तुम्हाला मी सांगितलं आहे मित्रांनो। तुम्हाला आता ज्याच्या ट्रेडमध्ये तुम्ही बसता त्याला फॉर्म भरून टाका मित्रांनो। जी शैक्षणिक पात्रता पाहू तर कॉन्स्टेबल स्वीपर या पदासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे फक्त। मित्रांनो, जी उर्वरित पदे आहेत त्याला फक्त तुम्ही 10वी उत्तीर्ण प्लस तुमचा ITI झालेला पाहिजे। तर याची शारीरिक पात्रता काय ती पाहू मित्रांनो। जे विद्यार्थी मित्रांनो जनरल, SC आणि OBC कॅटेगरीतून असतील तर ते पुरुष असेल तर त्याला उंची 165 सेंटीमीटर, महिला असतील 155 सेंटीमीटर, आणि छाती मित्रांनो 78 सेंटीमीटर व फुगवून 5 सेंटीमीटर जास्त। जर तुम्ही ST कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला मित्रांनो 162.5 सेंटीमीटर हाईट पाहिजे। जर महिला असाल तर मित्रांनो तुम्हाला 150 सेंटीमीटर हाईट पाहिजे। आणि छाती मित्रांनो ST कॅटेगरीसाठी 76 सेंटीमीटर व फुगून 5 सेंटीमीटर जास्त मित्रांनो। ही झाली मित्रांनो शारीरिक पात्रता। तर आता याची वयाची अट काय मित्रांनो, तर वयाची अट पहा 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे वय मित्रांनो। जर तुम्ही SC ST 5 वर्ष सूट भेटेल, OBC 3 वर्ष सूट भेटेल। जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये असाल तर वय वर्ष मित्रांनो 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। जर OBC कॅटेगरीमध्ये असाल तर वय वर्ष 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। म्हणजे मित्रांनो सरासरी 18 ते 23 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आहे, OBC साठी 26 वर्ष आणि SC ST साठी मित्रांनो 28 वर्ष आहे। तर मित्रांनो नोकरी ठिकाण आहे CISFची भरती मित्रांनो ऑल इंडिया पोस्टिंग भेटणार तुम्हाला संपूर्ण भारत। फी आहे मित्रांनो जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे। जर तुम्ही SC ST एक्स सर्व्हिसमॅन असाल तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो। तर महत्त्वाची तारखा पहा मित्रांनो, फॉर्म चालू होणार आहेत अप्लाय करायला 5 मार्चपासून। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 3 एप्रिल 2025, म्हणजे जवळपास 1 महिना तुम्हाला फॉर्म भरायला दिलेला आहे मित्रांनो। परीक्षा ही काय नंतर परीक्षा काय मित्रांनो ती नंतर वेबसाईटवर जाहीर करतील। तर मित्रांनो फॉर्मची बिल तर 100 रुपये, 100 रुपये म्हणजे नॉर्मल फी आहे मित्रांनो। तुम्ही लगेच बाकीच्या आपला TCSचं वगैरे एक्झाम होतं त्याला 1000 रुपये फी असते मित्रांनो। पोलीस भरतीला 750 रुपये फी असते, तर 1000 रुपये फी आहे मित्रांनो नॉर्मल फी। ते 100 रुपये फी आहे, नक्कीच अप्लाय करा मित्रांनो। आणि आता मित्रांनो तुम्ही आता आसाम रायफलचा पण व्हिडिओ पाहिला असेल तो तर पाहून घ्या। त्याचप्रमाणे मित्रांनो आपण वनरक्षक भरतीच्या अनुषंगाने वनरक्षक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, त्यांनी कोणी पाहिली नसेल ती पण पाहून घ्या मित्रांनो। आणि अशाच मित्रांनो नवीन ज्या भरत्या येतील त्याच्या सगळ्या अपडेट्स मी तुमच्यापुढे पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय मित्रांनो। जास्तीत जास्त व्हिडिओला आपला सपोर्ट करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मित्रांनो या भरतीबद्दल माहीत पडेल आणि ते पण फॉर्म भरतील। चला भेटू पुढच्या मध्ये, जय हिंद।